सबस्क्राईब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल. तर हो, मी सुनील नेहते SNE लर्निंग क्लासेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. तर मित्र हो, आज आपण बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ही जी क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसत आहे, ही क्वेश्चन पेपर 2019 साली म्हणजे मागच्याच वर्षी ॲन्युअल पॅटर्नचे जे एक्झाम पेपर झाले इलेक्ट्रिशियन ट्रेडचे ITIचे, तर त्यांची ही क्वेश्चन पेपर आहे. ही सी ब्लॉकची आहे ही. आणि बघा ही क्वेश्चन पेपर जी आहे ही आपण आज सॉल्व करणार आहोत. तर बघा 3 पेजेस आहेत, 50 प्रश्न आहेत. तर हे प्रश्न वन बाय वन मी तुम्हाला विथ सोल्युशन, की हे उत्तर आहे आणि हे उत्तर कसं काय आहे, त्याच्यामागे आपण कोणता फॉर्म्युला वापरला किंवा कोणती मेथड वापरली, तर हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा विजिट करत आहात किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहात, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे नवनवीन आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन लगेच प्राप्त होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वळू आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे लवकरच सुरुवात करू. तर बघा पहिला प्रश्न असा आहे की इन इंडिया इलेक्ट्रिसिटी इज सप्लाय ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ, की भारतामध्ये जी इलेक्ट्रिसिटीची फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे, अशाच प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे बघा. तर सर्वप्रथम लक्ष द्या मित्रांनो, की जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, जर काही जणांना माहीत नसलं तर त्यांच्यासाठी सांगतो. फ्रिक्वेन्सी जी आहे ही इलेक्ट्रिसिटीची सायकल्स पर सेकंड असा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. तर ती जी आहे ती भारताची 50 हर्ट्स आहे, म्हणजेच 50 सायकल्स पर सेकंड. आता हे कसं, याचा अर्थ जर तुम्ही थेरॉटिकली याचा अर्थ जर घ्यायला गेले की हे कसं, तर बघा जर एखादा लॅम्प आहे हा जर तुम्ही ऑन केला तर तो लॅम्प एका सेकंदाला 50 वेळेस ऑन ऑफ होतो. कारण तुम्हाला माहीत आहे की AC सर्किटचं जे आहे असा सिम्बॉल असतो AC सर्किटचा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल असतात त्याच्यामध्ये. हे असतं पॉझिटिव्ह आणि हे असते निगेटिव्ह. तर बघा जेव्हा तो पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये जातो तेव्हा बल्ब ऑन असतो आणि निगेटिव्हला येतो तेव्हा ऑफ होतो. तर अशा प्रकारे एका सेकंदाला 50 वेळेस 50 सायकल्स पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला 50 सायकल्स होते. म्हणजे 50 वेळा तो जो लॅम्प आहे हा चालू बंद चालू बंद चालू बंद असा होत असतो. म्हणून जी भारताची फ्रिक्वेन्सी आहे आता बघा 50 हर्ट्स आहेत. म्हणून आणि अशा काही फ्रिक्वेन्सी आहेत बघा ज्या आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. जसं की काही देशांच्या फ्रिक्वेन्सीज आहेत ज्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. बघा ऑस्ट्रेलिया जो आहे देश, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. नंतर अमेरिकाची आहे 60 हर्ट्स, चायनाची 50 हर्ट्स आणि पाकिस्तानची आपले शेजारी 50 हर्ट्स. तर बघा या अशा प्रकारे खूप सारे देश आहे आणि खूप साऱ्या त्यांच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. तर ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच हिशोबानेच त्या मशिनरीज ज्या असतात, जसं की भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे, तर भारतामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या मशिनरीज असतात त्यासुद्धा 50 हर्ट्सच्याच हिशोबाने तयार केल्या जातात. तर बघा वळू आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आपला की 3 रेजिस्टर्स ऑफ इच 20 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज, देअर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स विल बी. 3 रेजिस्टन्स आहे, प्रत्येकी त्यांचा रेजिस्टन्स बघा किती आहे, 20 ओहम प्रत्येकी. आता 3 रेजिस्टन्स आहे म्हणून R1 इज इक्वल टू 20, R2 इज इक्वल टू 20 आणि R3 इज इक्वल टू 20, म्हणजे प्रत्येकी 20-20 ओहमचे ते आहे. तर त्यांचं आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स करायचं आहे म्हणून, आणि ते कनेक्शन कशात आहे, सिरीजमध्ये, म्हणजेच अशा प्रकारे त्याचं कनेक्शन आहे. हा R1, हा R2 आणि हा R3 प्रत्येकी आहे 20 ओहम. तर जेव्हा
आपल्याला सिरीजमध्ये टोटल रेजिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा असतो, तेव्हा आपल्याला डायरेक्टली R1 इज इक्वल टू म्हणजे R1 R2 आणि R3 यांची डायरेक्टली आपल्याला बेरीज करावी लागते, स्ट्रेट बेरीज म्हणजे R1 प्लस R2 प्लस R3. आता इथं R1 R2 आणि R3ची किंमत काय 20 ओहम, म्हणून त्यांची बेरीज होईल 20 प्लस 20 प्लस 20. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 60 ओहम. 60 ओहम या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर बघा सोपा प्रश्न होता, ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. अकॉर्डिंग टू फॅराडेज सेकंड लॉ, द वेट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस evolved by the passage of the same quantity of electricity are proportional to their. तर बघा हा थेरॉटिकल प्रश्न आहे आपल्याला. हा प्रश्न जो आहे याचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए जे आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे केमिकल इक्विव्हॅलंट वेट. तर हा थेरॉटिकल प्रश्न असल्यामुळे तुम्हाला ॲज इट इज पाठ करावा लागेल किंवा माहीत असणे हा आवश्यक आहे. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा सिलेक्शन ऑफ फ्यूज इज बेस्ड ऑन, की आपण एखाद्या सर्किटसाठी एखादा फ्यूज आपण सिलेक्ट करतो तर तो आपण कशावर म्हणजे कशावर बेस असतो तो, म्हणजे कोणत्या तत्वावर कोणत्या माहितीनुसार आपण तो जो फ्यूज आहे तो त्याची निवड करत असतो. तर बघा पहिला आहे स्टेडी लोड, दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग लोड, तिसरा आहे सी आहे बोथ ए अँड बी आणि डी आहे नन ऑफ दीज. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बोथ ए अँड बी. ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे कसं बघा, आपण जेव्हा फ्यूजची निवड करत असतो तर सपोज आपल्याला जर सर्किटचा टोटल करंट आहे तो जर 6 एम्पियर आहे तर आपण 6च एम्पियरचा लावू का फ्यूज? एकदम तंतोतंत नाही. किंवा जर आपल्या सर्किटचा जो लोड आहे तो जर कमी जास्त होतो, जसा आपण त्याचा लोड वाढवतो तसा तो करंट जो आहे तो कमी जास्त होतो, त्याच्यामुळे जो लोड आहे तो कमी जास्त होत असतो. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बोथ ए अँड बी आहे. कारण जो करंट आहे तो जो लोड आहे तो एकदम स्थिरही नसतो आणि तो काय असतो फ्लक्च्युएटिंग असतो, म्हणजेच काय अस्थिर असतो, बदलता असतो. म्हणून या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सी बोथ ए अँड बी. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. इन क्लिट वायरिंग क्लिट्स शॅल बी फिक्स ॲट द डिस्टन्स नॉट ग्रेटर दॅन ... सेंटीमीटर अपॉट अँड ॲट रेग्युलर इंटरवल. बघा या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला माहीतच असेल, कारण मी या प्रश्नावर या क्लिट वायरिंगवर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये वायरिंग्सविषयी मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही अगोदर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो नक्की बघा. तर बघा क्लिट्स, अगोदर क्लिट्स म्हणजे काय बघा, तुम्ही अशा प्रकारची ही क्लिट्स वायरिंग असते. क्लिट वायरिंग तुम्हाला दिसते. तर या वायरिंग जे असते या वायरिंगमध्ये तुम्ही ह्या बघा तुम्हाला या क्लिट्स वापरलेल्या असतात. आणि या ज्या क्लिट्स असतात बघा, प्रश्नांसोबत मी तुम्हाला काही वेगवेगळे प्रश्न सांगतो रिलेटेड त्याच्या, म्हणजे कदाचित यावरची हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची दाट शक्यता असतेच. तर या ज्या क्लिट्स आहेत या सिरॅमिकच्या असतात, चिनी मातीच्या. नंतर या 2 वे 3 वे अशा क्लिट्स असतात. आता तुम्हाला जी क्लिट्स दिसत आहे इथं ही आहे 3 वे क्लिट आणि ही जी इथं दिसत आहे ही आहे 2 वे क्लिट, कारण त्यातून 2च वायर जाऊ शकतात. आणि जे 3 वे क्लिट आहे त्याच्यामधून 3 वायर. नंतर ही जी क्लिट वायरिंग आहे याच्यामधून आपण जे डिस्टन्स आहे या क्लिट्सचं हे 60 सेंटीमीटर एवढं तरी पाहिजे. मिनिमम जे डिस्टन्स आहे 2 क्लिटच्या मधलं ते 60 सेंटीमीटर असतं. तर बघा आपला प्रश्नाकडे वळू आपण आता, की आपलं ऑप्शन क्रमांक बी जो आहे हा करेक्ट आन्सर आहे 60. म्हणजे बघा आता सांगतो की क्लिट वायरिंगमध्ये ज्या क्लिट्स असतात त्या 60 सेंटीमीटर अंतरावर फिक्स केल्या जातं आणि 60 सेंटीमीटरच्या वरती त्याचं अंतर नको, नॉट ग्रेटर दॅन 60 सेंटीमीटर. ओके, तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे.
बघा हा प्रश्नसुद्धा क्लीट वायरिंगच्या रिलेटेडच आहे की क्लीट वायरिंग शुड बी ऑलवेज अबोव फ्रॉम द फ्लोअर. जी क्लीट वायरिंग आहे ती जमिनीच्या पासून तिची हाईट जी आहे ती किती पाहिजे. जी भिंतीवर जी आपण वायरिंग रन करतो, सपोज ही भिंतच आहे, तर ही जमीन पातळी आहे, तर इथून आपण जी क्लीट्स वायरिंग रन करतो त्याचं डिस्टन्स किती आहे इथून इथपर्यंत, जे डिस्टन्स किती आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. तर बघा जे मिनिमम डिस्टन्स आहे ते आहे 3 मीटर. ऑप्शन क्रमांक डी जो आहे हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक डी 3 मीटर. 3 मीटरपेक्षा कमी नको. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे की कॉर्ड ग्रिप अँड अंडर रायटर नॉट्स आर यूज इन. हे जे कॉर्ड ग्रिप असते आणि अंडर रायटर नॉट जी असते, आता नॉट म्हणजेच काय, गाठ, ही जी असते ही कशामध्ये वापरतात. बघा ऑप्शन बघा, लॅम्प होल्डर टर्मिनल्स, सिलिंग रोज, नंतर टर्मिनल्स ऑफ पेंडंट, नंतर ऑल ऑफ दीज. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, लॅम्प होल्डर्स टर्मिनल्स. तर बघा हे आन्सर तर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे आहे लॅम्प होल्डर टर्मिनल्स हे आन्सर आहे. पण ते जी अंडर रायटर नॉट्स असते, ही जी गाठ असते ती कशी मारली जाते ते मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे इकडच्या साईडला एक होल्डर आहे, लॅम्प होल्डर, आणि ही अंडर रायटर्स नॉट म्हणजेच गाठ. जेव्हा आपण पेंडेंट होल्डरला जेव्हा आपण वायर फिक्स करतो त्या ज्या टर्मिनल्समध्ये, तर काय करायचं असतं, अशा प्रकारे एक गाठ मारायची असते, जेणेकरून जर त्या वायरची जास्त ओढाताण जरी झाली तरी ती जी वायर आहे त्या टर्मिनल्समधून निघत नाही. ही जे टर्मिनल्स दिसत आहेत तुम्हाला हे, तर या टर्मिनल्सपासून ते जे कनेक्शन आहे ते डिस्कनेक्ट होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी गाठ आहे ती आपल्याला होल्डर्समध्ये मारावी लागते. बघा आता इथं टर्मिनल्स ऑफ पेंडेंट दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक सी. तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता याच्यात, पण करेक्ट आन्सर जे आहे ते लॅम्प होल्डर्स आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे ही होल्डर्स असतात ज्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या गाठा ज्या आहे, अंडर रायटर्स नॉट ज्या आहे त्या माराव्या लागतात. म्हणून पर्टिक्युलरली असं टर्मिनल्स ऑफ पेंडेंट्स हे आन्सर इनकरेक्ट आहे. सो पुढच्या प्रश्नाकडे वळू. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ अर्थिंग रेजिस्टन्स फॉर लार्ज पॉवर स्टेशन. बघा लार्ज पॉवर स्टेशनसाठी अर्थ रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती विचारलेली आहे. तर बघा या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 0.5 ओहम, 0.5 ओहम. आता बाकीची ही तर झाली फक्त लार्ज पॉवर स्टेशनची अर्थिंग रेजिस्टन्सची व्हॅल्यू. आता जे मेजर पॉवर स्टेशन आहेत, मेजर पॉवर स्टेशन म्हणजेच काय, 66 kV पासून ते 400 kV पर्यंत, म्हणजे 110 kV असो, 220 kV असो, 400 kV असो, 66 kV असो, यांचा जो अर्थिंग रेजिस्टन्स असतो हा 1 ओहमपेक्षा कमी असतो, बिलो 1 ओहम. आणि जे मायनर पॉवर स्टेशन असतात, जसं की 11 kV सबस्टेशन, तर याचा जो अर्थ रेजिस्टन्स असतो किंवा असावा हा 2 ओहमपेक्षा कमी असावा किंवा असतो. तर अशा प्रकारची हे एक्सटर्नल जास्तीची माहिती या प्रश्नाविषयी आहे. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. कार्बन आर्क लॅम्प्स आर कॉमनली यूज इन. कार्बन आर्क लॅम्प्स, बघा आर्क लॅम्प जे असतात ते एका आर्कच्या साहाय्याने म्हणजे स्पार्क ठिणगीच्या साहाय्याने त्याच्यामध्ये प्रकाशमान होतात. तर हे जे कार्बन आर्क लॅम्प असतात हे मोस्टली सिनेमा प्रोजेक्टर्समध्ये वापरले जातात. कार्बन आर्क लॅम्प जेणेकरून जो त्याचा प्रकाश जो असतो, जे आपण कंटेंट टाकलेलं असतं त्याचा प्रकाश दूरवरपर्यंत आणि व्यवस्थितरित्या भिंतीवर स्प्रेड होते, अशी ही कार्बन आर्क लॅम्प जे असतात याच्यासाठी स्पेशली बनवलेले असतात सिनेमा प्रोजेक्टर्ससाठी. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सिनेमा प्रोजेक्टर्स. सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ luminous flux is.
बघा लुमिनस फ्लक्सचं आपल्याला युनिट विचारलेलं आहे इथं. तर हे जे ल्युमिनस फ्लक्स आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते युनिट आहे ते आहे ल्युमेन. त्याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ल्युमेन. ल्युमिनस फ्लक्सचं युनिट ल्युमेन. नंतर बघा हे जे स्टेरेडियन आहे, स्टेरेडियन तुम्हाला नंतरही बाकीच्या युनिटवरही प्रश्न विचारले जाऊ शकतात की हे कशाचं युनिट आहे, ते कशाचं युनिट आहे, तर ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. तर हे जे स्टेरेडियन आहे हे सॉलिड अँगलचं युनिट आहे. सॉलिड अँगलचं हे युनिट आहे बघा. आणि जे कॅन्डेला आहे, कॅन्डेला आहे ल्युमिनियस म्हणजे लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला. नंतर लक्स जे आहे LUX लक्स, हे जे डी ऑप्शन दिसतो तुम्हाला, हा लक्स जो आहे तो इल्युमिनन्स, जे आपलं चॅप्टर आहे इल्युमिनेशन त्यातलं जो इल्युमिनन्स ही टर्म आहे त्याचं युनिट काय आहे, लक्स. तर अशा प्रकारे या प्रश्नाविषयी ही ॲडिशनल माहिती आहे, तर तीही तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. 3 phase transformers are as compared to single phase transformer are. ऑप्शन दिलेले आहेत 4. मोर इकॉनॉमिकल, इझी टू कन्स्ट्रक्ट, इझी टू हँडल. बी आहे कन्स्ट्रक्शन, सी आहे कन्स्ट्रक्ट. ओके. तर 3 फेजचे जे ट्रान्सफॉर्मर असतात ते सिंगल फेजच्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा काय असतात, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मोर इकॉनॉमिकल. मोर इकॉनॉमिकल. आता इकॉनॉमिकल म्हणजेच स्वस्त आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हँडल करता येतील असे. तर हे जे 3 फेज ट्रान्सफॉर्मर असतात हे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त इकॉनॉमिकल असतात. वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. अकॉर्डिंग टू KVL द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल IR ड्रॉप्स. आता IR म्हणजेच काय आपल्याला माहीत आहे. IR म्हणजेच काय, V इज इक्वल टू IR, आपला ओम्स लॉचा फॉर्म्युलाच आहे. व्होल्टेज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, म्हणजे त्यातला हा IR ड्रॉप्स अँड EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन एनी क्लोज लूप ऑफ नेटवर्क इज ऑलवेज. बघा हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL जो आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याच्यानुसार हे विचारलेला आहे हा प्रश्न की अकॉर्डिंग टू धिस लॉ, या किर्चॉफ्सच्या नियमानुसार की ज्या IR ड्रॉप्स आहेत म्हणजे व्होल्टेज आणि EMF जो आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स यांची बेरजेचं जे गुणोत्तर आहे म्हणजे अल्जेब्रिक जी सम आहे ती किती आहे, तर ती होते 0. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 0. पुढच्या प्रश्नाकडे वळू. चेसिस ग्राउंड इज अज्युम टू हॅव ... पोटेन्शियल. बघा चेसिस ग्राउंड. आता चेसिस ग्राउंडचा जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारे असतो बघा. मोस्टली हे चेसिस ग्राउंड जे आहे इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल्समध्ये जास्त वापरलं जाते. तर याचा जो चेसिस ग्राउंड जे आहे त्याचा पोटेन्शियल जो असतो तो काय असतो, नेहमी 0 असतो. तर हा थेरॉटिकल प्रश्न आहे, तुम्हाला ॲज इट इज पाठ करावा लागेल. सो वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. 100 ohm resistor is to be used in a circuit carrying a current of 0.5 ampere. Its power rating should be. एक 100 ohmचा रेजिस्टन्स आहे आणि तो आपण एका सर्किटमध्ये वापरलेला आहे, ज्या सर्किटचा करंट किती आहे 0.5 एम्पियर. तर आपल्याला त्याची पॉवर विचारलेली आहे. बघा आपल्याला हे उदाहरण कसं सोडवता येईल. न्यूमेरिकल आहे, अगोदर आपल्याला जे गिवन आहे ते बघायचं आहे. रेजिस्टर किती आहे, रेजिस्टर आहे आपला 100 ओमचा. नंतर करंट किती आहे 0.5. आता पॉवर काढायची, पीचा फॉर्म्युला काय पॉवरचा, P इज इक्वल टू V इंटू I, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. बघा करंटची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे ही, नंतर व्होल्टेजची व्हॅल्यू इथं नाही दिलेली. मग आपल्याला व्हीचा फॉर्म्युलाही माहीत आहे. व्हीचा फॉर्म्युला आपण मागच्या उदाहरणामध्येच बघितलं, V इज इक्वल टू I इंटू R. तर हा जो V आहे याला आपण रिप्लेस करू I इंटू R. I इंटू R या व्हीच्या जागी घेतला
आणि उरलेला हा जो आय आहे, हा आय जर या आयने गुणला तर काय होईल, तो आय स्क्वेअर होईल, आय स्क्वेअर आर. म्हणजे पी इज इक्वल टू काय होईल, आय स्क्वेअर आर. आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळाला. जर तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते पाठ नसले तर तुम्ही अशा प्रकारे एका फॉर्म्युल्यावरून दुसऱ्या फॉर्म्युला, हे जे पॉवरचा फॉर्म्युला आणि ओम्स लॉचे फॉर्म्युले आहे याच्या सहाय्याने तुम्ही उदाहरणसुद्धा सॉल्व करू शकतात आणि करेक्ट आन्सर काढू शकतात. तर बघा फॉर्म्युला मिळाला आपल्याला पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळाल्यावर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. आता आय स्क्वेअर, आय किती आहे आपला 0.5. आता 0.5चा वर्ग हा किती आहे 0.25 आणि आर किती आहे आपला, हा आर किती आहे आपला 100 ओहम म्हणजे इंटू 100. जेव्हा आपण याचा गुणाकार करू तेव्हा उत्तर येईल 25. काय 25 वॅट, कारण आपण पॉवर काढत आहे म्हणून बघा 25 वॅट ऑप्शन क्रमांक बी जो आहे हा करेक्ट आन्सर आहे, 25 वॅट. तर अशा प्रकारे हे न्यूमेरिकलचं उदाहरण होतं, आपण व्यवस्थितरित्या हे सॉल्व केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळे फक्त किमती बदलत असतात, फॉर्म्युले आपल्याला तेच वापरायचे असतात. म्हणून या उदाहरणांची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त करायची, कारण हा जो ओहमचा नियम आहे आणि लॉज ऑफ रेजिस्टन्स आहे या 2 पॉईंट्सवर मोस्टली 10 to 15% प्रश्न जरी विचारले जातात. आता 10 to 15 प्रश्न म्हणजे तरी 3-4 प्रश्न जरी आले याच्यातले तरी तुमचा त्या जो स्कोअर आहे त्याच्या वाढण्यामध्ये मदत होते. जर आपण अशाच प्रकारे एक टॉपिक जर चांगला पक्का करत गेले, आपला व्यवस्थित करत गेले, तर आपल्याला चांगला स्कोअर करण्यास कोणीच अडवू शकत किंवा कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून आपला जो एक पॉईंट आपण कव्हर करत नेऊ. तर बघा हा पॉईंट तर आपला कव्हर करायचा आहे आपल्याला. सो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपला की इन 5 hours 200 वॅट to 50 volt लॅम्प विल बी कन्झ्युम. 5 तासामध्ये एक 200 वॅटचा लॅम्प आहे, 250 वोल्टवर तो चालतो, तर तो किती एनर्जी कन्झ्युम करेल हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे. आपण एनर्जी कन्झ्युम, बघा इथं ऑप्शनमध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. कसं बघा, तुम्हाला युनिट्स दिसत आहे, युनिट्स बरोबर. युनिट्समध्ये काय दिसत आहे तुम्हाला, KWH किलो वॅट हवर. आता तुम्हाला ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये दिलेली आहे, वॅटमध्ये दिलेली आहे, 200 वॅट. तर 200 वॅटला आपण जेव्हा आता आणि पुढे काय दिलेलं आहे H हवर्स, म्हणजे 200 वॅटला जेव्हा आपण या 5ने गुणू तेव्हा किती होतील ते 200 गुणिला 5 एक होतील 1000 वॅट बरोबर. आता 1000 वॅट हवर झालं, हे काय झालं वॅट हवर, पण आपल्याला ऑप्शनमध्ये KWH म्हणजे किलो वॅट हवर आहे, म्हणून आपल्या या 1000 वॅटचे आपल्याला किलो वॅटमध्ये करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे कोणतीही गोष्ट जी किलोमध्ये असली आणि तिला जर आपल्याला त्याच्या युनिट सिस्टीममध्ये म्हणजे 1 मध्ये आणायचं असलं, तर किलोमध्ये आणायचं असलं 1 किलोमध्ये, तर आपण काय करतो त्याला 1000ने डिवाइड करतो. त्याच्यामुळे याला जरी आपण 1000ने डिवाइड केलं किती होईल 1 किलो, आणि जे वॅट किलो वॅट झालं आणि टाईम पुढे हवर 1 KWH. तर बघा ऑप्शन क्रमांक सी जे आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 1 KWH. जर तुम्हाला व्यवस्थितरित्या हा प्रश्न समजला नसेल तर परत व्हिडिओला रिवाइंड करा आणि परत बघा, कारण अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थितरित्या समजणे खूप आवश्यक असते. हा प्रश्न सोपा होता म्हणून तुम्हाला लगेच समजला असेल, पण अशाच प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात. वेळ जो आहे तो असा 5 तास न देता 5.5 किंवा 3.5 तास देतात, ज्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होत असतो. म्हणून ते 3.5चे पण आपल्याला हवर्समध्ये कन्वर्ट करायचे असतात. काही ठिकाणी वॅट्समध्ये दिलेलं असतं, तर वॅट्सचं आपल्याला किलो वॅट्समध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं जे ॲन्सर आहे हे परफेक्ट येत असतं. म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे या व्यवस्थितरित्या या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आपला बघू.
अ गुड कंडक्टर इज अ डॉट डॉट इन्सुलेटर. बघा, तुमचा इलेक्ट्रिशियन क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही पाऊल ठेवलं तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच प्रकरणामध्ये हे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंडक्टर्स आणि इन्सुलेटरच्या प्रॉपर्टीज आणि ते काय असतात याच्याविषयी तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न असा आहे की प्रश्न क्रमांक 17, पॉवर ट्रान्सफर्ड बाय DC नेटवर्क विल बी मॅक्झिमम व्हेन. DC नेटवर्कमध्ये केव्हा पॉवर ट्रान्सफर जी आहे ती मॅक्झिमम असते, म्हणजे सर्वात जास्त पॉवर केव्हा ट्रान्सफर होते. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी जे आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता बघा, हे झालं DC नेटवर्कसाठी. DC नेटवर्कसाठी काय आहे, RL = RTH = RN. जेव्हा ही कंडिशन होते तेव्हा मॅक्झिमम पॉवर जी आहे ती DC नेटवर्कमध्ये ट्रान्सफर होते. पण AC नेटवर्कमध्ये, म्हणजे हा जो आहे इथं DC शब्द आहे, इथं जर AC असला किंवा तुम्हाला विचारला गेला की AC नेटवर्कमध्ये की ट्रान्सफर जी पॉवर जी आहे ती केव्हा सर्वात जास्त ट्रान्सफर होते, मग काय सांगाल. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ZI = ZTH. ही कंडिशन आहे. जेव्हा ZI = ZTH ही कंडिशन होईल तेव्हा जी मॅक्झिमम पॉवर आहे ती ट्रान्सफर होईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18, द डोमेस्टिक इन्स्टॉलेशन इज कनेक्टेड इन डॉट डॉट डॉट. बघा, सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रात थोडा आता व्यवस्थितरित्या माहिती तुम्हाला झालेली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात येईल की आपण डोमेस्टिक इन्स्टॉलेशन जे आहे ते कशात करतो, पॅरललमध्ये करत असतो. ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. आता डोमेस्टिक इन्स्टॉलेशन आपण पॅरललमध्येच का करतो, सिरीजमध्ये का करत नाही, किंवा सिरीज पॅरलल सिरीजमध्ये का करत नाही, याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की बघा, जेणेकरून तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे सिरीज पॅरलल आणि डोमेस्टिक इन्स्टॉलेशनच्या संदर्भातला हा क्लिअर होऊन जाईल. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. द स्टँडर्ड पॉवर सप्लाय फ्रिक्वेन्सी इन अवर कंट्री इज. बघा, प्रश्न रिपीट झालेला आहे. आपला पहिलाच प्रश्न होता की आपल्या कंट्रीमध्ये, भारतामध्ये पॉवरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती होय. हाच प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, पण उत्तर जे आहे ते सेम आहे. काय आहे मग आपल्या कंट्रीमध्ये, 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज जे आन्सर आहे ते आहे करेक्ट आन्सर. 50 हर्ट्ज म्हणजेच 50 सायकल पर सेकंड ही आपली भारताची पॉवर सप्लायची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे. बघा, एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने 2 वेळा विचारला गेलेला आहे. यात प्रश्न तयार करण्याची चूक नाही, तो तुम्हाला टेस्ट करतोय तुमचं किती लक्ष आहे. जर एकच प्रश्न सेम टाकला वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करून तर तुमचा जो रिप्लाय आहे, रिस्पॉन्स आहे तो काय आहे हे त्याला बघायचं असतं, हे त्याला टेस्ट करायचं असतं. म्हणून आपली परीक्षेमध्ये अशा प्रकारचे ट्विस्टी प्रश्न, आता हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे पण अशाच प्रकारचे ट्विस्टी प्रश्न जे आहे ते विचारले आणि रिपीटेडली विचारले जातात. अजून एक प्रश्न असा आहे, म्हणजे जर तुमचं जर नॉलेज चांगलं, तुम्ही माहिती व्यवस्थित ठेवली तर तुमचा जो पेपर आहे तो खूप इझी होऊ शकतो. कारण अशाच प्रकारचे 2 किंवा 3 प्रश्न त्यांनी, प्रश्न सेम असतो, ऑप्शन पण काहीसे सेम असतात, उत्तर पण तेच असते, असे प्रश्न त्यांनी टाकलेले असतात आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. बट डोंट कन्फ्यूज होऊ नका. अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थितरित्या द्या. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. द फॉर्म्युला फॉर पॉवर इन 3 फेज सर्किट इज. बघा, पॉवरचा फॉर्म्युला विचारला आहे की पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 फेज सप्लाय सर्किटमध्ये जर आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायची त्याचा फॉर्म्युला कोणता आहे. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी.
बघा आपल्याला जेव्हा DC सर्किटमध्ये पॉवर जे कॅल्क्युलेट करायची असते तेव्हा आपण काय फॉर्म्युला वापरतो, P = V × I. हे झालं आपलं DC सर्किटसाठी. ओके, आता ही झाली 3 फेजसाठी काय, आणि ऑप्शन क्रमांक B जो आहे हा 3 फेज सर्किटसाठी. आणि जर √3 × VI असलं, नुसतं VL IL असलं तर ते कशासाठी, सिंगल फेज सर्किटसाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. तर अशा प्रकारे हे काही फॉर्म्युले आहेत. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21. 3 सिमिलर इंडक्टिव्ह कॉइल्स ऑफ रेजिस्टन्स 20 ohm and reactance 30 ohm are connected in mesh across a 3-phase 400 volt supply. What will be phase current? मग आपल्याला इथं फेज करंट काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे करंटचा फॉर्म्युला काय आपला, I = V/R जो असतो तो DC सर्किटमध्ये, पण AC सर्किटमध्ये काय असतो, V/Z. Z म्हणजेच काय, इम्पेडन्स. बघा आता आपल्याला इम्पेडन्स त्यांनी दिलाच नाही, रेजिस्टन्स दिला आहे आणि रिॲक्टन्स दिलेला आहे. तर रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स दिला असल्यावर आपल्याला इम्पेडन्स कसा काढायचा ते मी तुम्हाला एका फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सांगतो की Z = √R² + XL². म्हणजे √मध्ये रेजिस्टन्सचा वर्ग अधिक रिॲक्टन्सचा वर्ग. तर बघा रेजिस्टन्सचा वर्ग म्हणजेच कितीचा, 20चा वर्ग, इथं 20चा वर्ग आणि प्लस XL म्हणजे रिॲक्टन्स किती आहे, 30चा वर्ग. तर बघा आता पेन ही व्यवस्थित चालत नाही आहे. तर हा प्रश्न पण मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितरित्या. 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900. 400 आणि 900 किती झाले, 1300. आता 1300 अंडर रूटमध्ये आले. बघा अशा प्रकारे अंडर रूटमध्ये आले 1300. तर जेव्हा आपण हे अंडर रूटचं चिन्ह काढू, म्हणजे हा 1300 कशाचा वर्ग आहे हे जर आपण बघू, जेव्हा आपण बघू तेव्हा काय होईल, आपल्याला उत्तर मिळेल Z = 36 point something 05 येईल आय थिंक. हे निग्लेजिबल आहे, आपण 36 जरी घेतलं तरी चालेल. तर आपल्याला झेडची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू टाकायची आहे. बघा आपला फॉर्म्युला होता, बघा आपला फेज करंटची जी व्हॅल्यू होती ती होती फेज करंट = V/Z. हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बघा V किती आहे आपला, 400 वोल्ट. ओके, आणि Z आपण आताच काढला किती, 36. तर सिम्पली जरी तुम्ही याला सॉल्व केलं तरी तुमचं जे ॲन्सर येईल, बघा आता खाली डिवाइडला इथं 36 जी आहे ही छोटी संख्या आहे म्हणून हे ॲन्सर तर काही येणार नाही, ऑप्शन क्रमांक D. नंतर ऑप्शन क्रमांक C बघा, 36 आणि 400 मध्ये एवढाही डिफरन्स नाही की ते 100च्या वरती जाईल, म्हणजे 111, म्हणून हेही कॅन्सल, म्हणून हे दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले. नंतर बघा 36 जी आहे 36च्या 10 पटच्या वरती आहे 400, म्हणजे 10च्या वरतीच ॲन्सर येईल, म्हणून ही 1.11 पण कॅन्सल. ॲन्सर काय आपलं 11.1. जरी तुम्ही हे सॉल्व जरी केलं तरी 11.1च येईल, आणि हे कशामध्ये, ॲम्पियरमध्ये. पण ही एक इलिमिनेशन मेथड आहे की एक एक ऑप्शन आपण कट करत जायचं जेणेकरून उदाहरण न सोडवता आपल्याला उत्तर मिळते. तर चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेन पार्ट ऑफ रिव्हिट. खालीलपैकी कोणता जो आहे हा रिव्हिटचा मेन पार्ट नाही. बघा मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघिताय तर आताही सांगतो की प्रश्न जो आहे तुम्ही नीट वाचत जा. हा जो नॉट आहे हा खूप मोठी गफलत करून टाकतो. काही वेळा आपल्याला हा नॉट जो आहे हा वाचता वाचता आपल्या नजरेत येतच नाही,
आणि आपण चुकीचं ॲन्सर जे आहे ते टिक करतो, तर हा जो नॉट आहे याच्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं. तर प्रश्नाचा अर्थ बघा असा आहे की खालीलपैकी जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला त्याच्यापैकी कोणता रिव्हिटचा पार्ट नाही आहे. बघा रिव्हिट कसं असते आपल्याला माहीतच आहे. तुम्हाला काहीशी मी आकृतीच्या सहाय्याने सांगतो. असं काहीसं स्ट्रेट लाईनमध्ये रिव्हिट असतं. तर बघा हा झाला पॉइंट, हा झाला शँक आणि हे झालं हेड. हे तर रिव्हिटचे पार्ट आहेत बरोबर. मग आता कोणता पार्ट नाही आहे? थ्रेड. की जे रिव्हिट असतं रिव्हिटवर थ्रेड म्हणजेच आटे जे असतात आटे नसतात, रिव्हिटवर आटे नसतात. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक जो डी आहे हे करेक्ट ॲन्सर आहे. आपला या प्रश्नाचं करेक्ट ॲन्सर काय आहे? थ्रेड. रिव्हिटवर थ्रेड्स नसतात. सो नेक्स्ट क्वेश्चन, विच वन इज चीपर, पंचिंग ऑर ड्रिलिंग? खालीलपैकी कोणतं जे आहे हे चीपर आहे. चीपर म्हणजेच काय? स्वस्त म्हणतो आपण, किंवा मग आपल्याला जे सोपं जाईल लवकर होईल ते. तर आता काय आहे, तुम्ही जर या क्रिया तुमच्या हाताने केलेल्या असतील तर तुम्हाला माहीत आहे की पंचिंग जे आहे, पंचिंग ही चीप आहे म्हणजे चीपर आहे, आपण लवकर करू शकतो आणि स्वस्तात पडते. ड्रिलिंग करण्यासाठी आपल्याला ड्रिल मशीनची आवश्यकता लागते. नंतर ड्रिल मशीनसाठी ड्रिल बीट व्यवस्थित, नंतर वेगवेगळ्या अवजारं अजून लागतात कटिंगसाठी, नंतर इलेक्ट्रिक सप्लाय लागतो किंवा आपली जी मेकॅनिकल पॉवर आहे स्वतःची जी ताकद आहे ती लावावी लागते ड्रिलला पुश करण्यासाठी. तर ह्या गोष्टी असतात. पण परवडेबल काय आहे? चीपर पंचिंग, पंच हॅमर. ओके समजतंय ना मी सांगतोय ते. म्हणून चीपर काय आहे? पंचिंग आणि ड्रिलिंगपैकी पंचिंग जी आहे ही स्वस्त आणि सोपी आहे. चला वळू पुढच्या प्रश्नाकडे. एम्पायर टेप इज, एम्पायर टेप काय आहे असा हा प्रश्न आहे. बघा एम्पायर टेप जर तुम्ही बघितला असेल तर हा एम्पायर टेप असा असतो की हा प्लॅस्टिकचाही नसतो आणि जास्त असा लूज पण नसतो. तो काहीसा कापडापासून आपण म्हणतो ना कॉटनपासून तयार झालेला असतो. म्हणून आता कॉटनलाच दुसरा जो शब्द आहे कापडयुक्त जो असतो त्याला कॅम्ब्रिक असं म्हणतात, कॅम्ब्रिक. तर बघा वॉर्निश कॅम्ब्रिक जो असतो याला आपण एम्पायर टेप असं म्हणतो किंवा एम्पायर टेपलाच आपण वॉर्निश कॅम्ब्रिक असं म्हणतो. तर असा हा थेरॉटिकल प्रश्न आहे, तुम्हाला हे पाठच करून घ्यायला लागेल. तर चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. कॉपर ॲज कंडक्टन्स इज यूज ॲज, कॉपर ॲज कंडक्टन्स इज यूज ॲज ॲनिल्ड. ऑप्शन क्रमांक ए जे आहे याचं करेक्ट ॲन्सर आहे. तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे याचं करेक्ट ॲन्सर आहे की कॉपर जे आहे ॲज अ कंडक्टन्स ॲनिल्ड म्हणून त्याचं जे कार्य आहे ते करत असतं. हाही थेरॉटिकली प्रश्न आहे. म्हणून आपल्याला बघा जास्त करून प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर विचारले गेलेले आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे की बघा जे सर्किट्स आहेत, करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरवर मोस्टली खूप जास्त प्रश्न येत असतात, खूप जास्त. आपण 25% वरती जरी पकडलं फर्स्ट सेमसाठी, फर्स्ट ॲन्युअलसाठी 25% किंवा 25% थोडं वरती, तर एवढे प्रश्न ही या करंट इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे त्याच्या रिलेटेड आहे हा कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. तर हे दोन चॅप्टर जे आहे याच्यावर व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करा. तर त्याच्यासाठीच मी करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरवरचे महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे जे MCQ आहे जी पुन्हा पुन्हा विचारले जातात या MCQचा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट 1 आणि पार्ट 2. कारण व्हिडिओ इतका मोठा झालेला होता की मला त्याचे 2 पार्ट्स करावे लागले होते. कारण मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण MCQज त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढचा प्रश्न असा आहे की द सर्ज रेजिस्टन्स ऑफ द केबल इज,
डॉट डॉट ओहम, की केबलचा सर्ज रेजिस्टन्स जो आहे हा किती असतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 50 काय 50 ओहम. तर हा झाला केबलचा सर्ज रेजिस्टन्स. आता याच्याच रिलेटेड तुम्हाला दुसराही प्रश्न विचारू शकतात की ओव्हरहेड लाईनचा सर्ज रेजिस्टन्स किती असतो. तर तेही तुमचं जाणून घेणं महत्त्वाचं आहे की जी ओव्हरहेड लाईन असते, ओव्हरहेड लाईन शॉर्टकट मी टाकतो, ओव्हरहेड लाईन जी असते याचा जो सर्ज रेजिस्टन्स असतो तो असतो 400 ओहम ते 600 ओहम. ओव्हरहेड लाईनचा जो सर्ज रेजिस्टन्स असतो तो किती 400 ओहम ते 600 ओहम याच्या दरम्यान असतो. तर चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग केमिकल डिकम्पोजिशन ऑफ अ कंपाऊंड बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंपाऊंड इज कॉल्ड. ही बघा जी केमिकल प्रोसेस असते, केमिकल डिकम्पोजिशनची जी प्रोसेस असते ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत असते कंपाऊंड थ्रू, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. तर ती जी प्रोसेस आहे त्याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. आता ही जी इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आहे ही जे बॅटरीज असतात, बॅटरीजमध्ये ही प्रोसेस जी आहे, ही क्रिया जी आहे ही होत असते. कोणती क्रिया? इलेक्ट्रोलिसिस. वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा हाही प्रश्न थोडा ट्रिकी, थोडा सोपा पण महत्त्वपूर्ण आहे. आणि हे सर्व प्रश्न जे आहे, हे जे मी 50 प्रश्न घेत आहे हे मागच्या वर्षीच्या म्हणजे 2019च्या जी परीक्षा ॲन्युअलची फर्स्ट सेमची झाली होती त्यातले सर्व विचारले गेलेले आहेत. तर वळू आपल्या प्रश्नाकडे या की ही जे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यापैकी बॅड कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर कोणता आहे. तर बघा ऑप्शन ए जे आहे याचा करेक्ट आन्सर आहे. तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स याचं करेक्ट आन्सर का नाही आहे ते पण सांगतो. ऑप्शन ए जे आहे हे याचा करेक्ट आन्सर आहे, डिस्टिल्ड वॉटर. बी जे आहे साल्ट वॉटर, तर आपल्याला माहिती आहे साल्ट वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी आहे हे इझिली पास होत असते. म्हणून आपण जेव्हा अर्थिंग करतो घराला किंवा एखाद्या इन्स्टॉलेशनला तर तिथं मीठ टाकत असतो, खारट. कारण तिथं जे मीठ असते आणि जो कोळसा असतो तो त्या ओलावा धरून ठेवतो आणि रेजिस्टन्स जो आहे त्याच्यामुळे रेजिस्टन्स जो आहे तो सर्वात कमी होत असतो. आणि रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे काय होतं, त्याच्यातून रेजिस्टन्स कमी म्हणजेच काय, करंट जास्त. रेजिस्टन्स जास्त, करंट कमी. आता हेही उदाहरण मी माझ्या ओहम्स लॉचा जो व्हिडिओ आहे तो सर्वात म्हणजे तुम्ही ओहम्स लॉ कधीच विसरणार नाहीत अशा पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तो तुम्ही बघालच. ओके. नंतर सी अल्कोहोल, दारू, त्यात तर असतेच. म्हणजे अल्कोहोल जे असते त्याच्यामध्ये तर इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होतेच. नंतर टॅप वॉटर जे पाणी आहे आपलं साधं पाणी जे आपण वापरतो तर त्याच्यामधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी पास होतेच. करून बघायचं नाही, थेरॉटिकल क्वेश्चन आहे तर थेरीमध्येच ठेवायचं त्याला. ओके. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर जे आहे आपण कुठं वापरत असतो, जे बॅटरीज असतात बॅटरीजमध्ये आपण पाणी टाकत असतो बघा, बॅटरीचं पाणी संपलं म्हणतो, बॅटरीचं पाणी घेऊन येतो दुकानामधून 25 लिटर 5 लिटर 1 लिटरची बाटली भेटते. तर ती जी बॉटल असते ती डिस्टिल्ड वॉटरची बॉटल असते. ओके. तर चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू बल्ब द बल्ब गिव्ज लाईट बिकॉज ऑफ. जेव्हा इलेक्ट्रिक करंट जो आहे तो एका लॅम्पमधून पास होतो म्हणजेच एक लॅम्प जो आहे त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे सप्लाय देतो फेज आणि न्यूट्रलचा. तर तेव्हा कोणता जो इफेक्ट आहे तो जो प्रकाश होतो, प्रकाशमान होतो लॅम्प, तो कोणत्या इफेक्टमुळे प्रकाशमान होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे जे लॅम्प असतात किंवा वेगवेगळे जे लाईट्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिलामेंट्स वापरलेले असतात. तर जो लॅम्प आहे जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते तेव्हा एक कॉईल असतो. तो कॉईल जोपर्यंत गरम होत नाही तसा तो क्विकली गरम होतो. त्याची ती क्वांटिटी म्हणजे क्वालिटीज आहे ती गरम होऊन प्रकाशमान होण्याची. टंगस्टनचा जो तार आहे तो त्याच्यासाठी वापरलेला असतो.
कारण टंगस्टनचा जो तार आहे जास्त तापमानापर्यंतही तो तग धरू शकतो. म्हणजे तापमान जरी 4000 डिग्री सेल्सिअसच्या वरती जरी गेलं, 4000 डिग्री सेल्सिअस सांगतोय, तरी तो तार तुटत नाही. तर अशा प्रकारे हा कोणता इफेक्टमुळे हे सर्व कार्य घडत असते असा प्रश्न आहे. तर बघा सोपा प्रश्न आहे आणि उत्तर जर तुम्ही इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर जे आहे व्यवस्थित वाचलं असेल तर हिटिंग म्हणजे तो तार गरम होतो त्याच्यामुळे प्रकाशमान होतो, म्हणून हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑप्शन क्रमांक बी जे आहे, ऑप्शन क्रमांक बी हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. टाइप्स ऑफ वायरिंग युजेस इन्सुलेटेड केबल सपोर्टेड इन पोर्सिलिन क्लिट्स. बघा तुम्हाला मी दाखवली होती क्लिट वायरिंग, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जी क्लिट्स असतात त्या कशाच्या बनलेल्या असतात, पोर्सिलिनच्या बनलेल्या असतात. मग ती वायरिंग कोणती, क्लिट वायरिंग. बघा ऑप्शन क्रमांक सी जे आहे क्लिट हे करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं, की ज्या वायरिंगमध्ये जे वायरिंग करत असताना ज्या इन्सुलेटेड केबल्स आहे ह्या क्लिट्सच्या साहाय्याने, चिनी मातीच्या क्लिट्सच्या साहाय्याने सपोर्ट दिलेला असतो त्यांना, तर ती कोणती वायरिंग असते, क्लिट वायरिंग. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे की लिंक क्लिप्स आर पॅक इन कार्डबोर्ड बॉक्सेस ॲट द रेट ऑफ ... लिंक्स पर क्लिप्स पर बॉक्स. ज्या लिंक क्लिप्स असतात, आता या क्लिप्स बघा याच्या रिलेटेड सांगतो, या ज्या क्लिप्स असतात या बॅटन वायरिंगमध्ये किंवा CTS TRS वायरिंग असं म्हणतो आपण त्याला, त्या वायरिंगमध्ये या क्लिप्स ज्या असतात त्या वापरलेल्या असतात. तर प्रश्न असा आहे, हा प्रश्न थोडा वेगळाच आहे, तुम्हाला वेगळाच वाटेल, की ज्या क्लिप्स असतात त्या एका बॉक्समध्ये किती क्लिप्स भरलेल्या असतात जेव्हा आपण तो क्लिपचा बॉक्स घेऊन येतो तेव्हा. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 100 क्लिप्स पर बॉक्स. एका बॉक्समध्ये 100 क्लिप्स त्याच्या असतात. तर चला मित्र हो पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न असा आहे की कोल्ड बेंडिंग कुड बी डन बाय युजिंग, की कोल्ड बेंडिंग जी आहे ही कशाच्या सहाय्याने केली जाते. तर ऑप्शन्स आहेत स्प्रिंग, हेक्सॉ फ्रेम, हँड आणि नी. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे स्प्रिंग. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे स्प्रिंग. स्प्रिंगच्या सहाय्याने जी कोल्ड बेंडिंग आहे ती साध्य केली जाते किंवा केल्या जाते. तर वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. इफ वी हॅव 2 5 एम्पियर सॉकेट ऑफ 100 वॅट इच, देन द लोड इन लाईट सर्किट इज. जर आपल्याकडे दोन, बघा 2 दिलेलं आहे TWO2, दोन 5 एम्पियरचे सॉकेट्स आहेत आणि प्रत्येकी सॉकेट जे आहे हे 10 वॅट लोड त्याच्यावर आहे. तर सर्किटचा आपल्याला टोटल लोड लाइटिंग सर्किटचा आपल्याला काढायचं आहे. बघा लाईट सर्किट जे असतं किंवा लाइटनिंग सर्किट आपण म्हणतो याला, जे लाइटनिंग सर्किट असतं त्या लाइटनिंग सर्किटमध्ये काय काय येत असतं, ट्यूबलाईट, फॅन, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प्स, सॉकेट्स. तर ज्या आपण सर्किट्समध्ये जे सिंपल सर्किट्स असतात त्याच्यामध्ये जे आपण वापरत असतो ते आपलं लाइटनिंग सर्किट असतं. आणि दुसरं असतं पॉवर सर्किट. पॉवर सर्किटमध्ये आपण काय वापरत असतो की जास्त वॅटेजचे जे उपकरणं असतात ते आपण पॉवर सर्किटमध्ये त्याचं कनेक्शन करत असतो, किंवा जास्त वॅटेजचे जे सॉकेट्स असतात जास्त एम्पियरचे, बघा 5 एम्पियर किंवा 6 एम्पियर नंतर 16 एम्पियरचं पण सॉकेट भेटतं. 16 एम्पियरच्या सॉकेटमध्ये आपण हीटर, गीझर किंवा इलेक्ट्रिक आयरन अशा किंवा इलेक्ट्रिक स्टोव असे जे उपकरणं आहे हे त्या 16 एम्पियरच्या म्हणजे जास्त करंट कॅपॅसिटीच्या सॉकेटमध्ये आपण ते चालवत असतो. तर या प्रश्नाकडे आपण वळू की बघा 2 सॉकेट आहेत प्रत्येकी 5 एम्पियर आणि 100 वॅटचे. तर टोटल लोड किती होईल मग, 100 वॅट प्लस 100 वॅट बरोबर 200 वॅट. म्हणून या प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 200 वॅट.
तर अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता आपल्यासाठी. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट इज द वर्क ऑफ ड्रायव्हर इन केस ऑफ LED. बघा LED लाईट इमिटिंग डायोड, फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये की LEDचा फुल फॉर्म काय आहे, लाईट इमिटिंग डायोड. तर हा जो LED आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं काय कार्य असतं. बघा तुम्ही LED लॅम्प बघता किंवा LED ट्यूबलाईट बघता, त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर असतो, एक कंपोनंट असतो, त्याचं कार्य काय असतं. तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ए आहे टू कन्वर्ट AC टू DC, टू कन्वर्ट DC टू AC, बोथ A अँड B, आणि यापैकी काहीही नाही, नन ऑफ दीज. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे टू कन्वर्ट AC टू DC. AC मधून DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या LED मध्ये ड्रायव्हरचा जो उपयोग असतो तो याच्यासाठी करतात, AC टू DC कन्वर्जन करण्यासाठी. तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. विच वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर हॅज मोर नंबर ऑफ टर्न्स. ट्रान्सफॉर्मरची कोणती जी वाइंडिंग असते त्याच्यामध्ये जास्त टर्न्स असतात, किंवा जे जास्त टर्न्स असतात त्या वाइंडिंगला काय म्हणतात. बघा आपण आता तुम्हाला समजावून सांगतो. लो व्होल्टेज वाइंडिंग, हाय व्होल्टेज वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. त्यातलं प्रायमरी आणि सेकंडरी हे जे ऑप्शन आहे हे कॅन्सल होतील, कारण प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग कोणतीही असू शकते. म्हणून प्रायमरी आणि सेकंडरी जी आहे हे ऑप्शन कॅन्सल होतील. बघा सपोज हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. बघा तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मी सांगतो. एक ट्रान्सफॉर्मरची इथं बघा, सपोज ही एक वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरची आणि ही एक वाइंडिंग आहे. तर बघा दोन फॅक्ट असतात की आता ही जी वाइंडिंग आहे हिला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो, आणि जी दुसऱ्या एंडची आहे, जी पहिल्या एंडची आहे, म्हणजेच आपण जी सोर्स वाइंडिंग असते ती असते प्रायमरी वाइंडिंग, आणि जी वाइंडिंग आपण लोडला लावतो ती असते सेकंडरी वाइंडिंग असते. नंतर बघा आता हा आपला प्रश्न नाही आहे की ट्रान्सफॉर्मर जे असते त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे टर्न्स असतात ती वाइंडिंग कोणती असते. बघा जर या बाजूला जरी कमी टर्न असले, इथं जरी कमी टर्न असले असते तरी ही वाइंडिंग प्रायमरीच असली असती, म्हणून प्रायमरी सेकंडरी हे ऑप्शन नाहीच. मग पुढचं काय, लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग. तर यातला तुम्हाला फरक सांगतो की जर जास्त वेढे असले, जे वेढे टर्न्स दिसत आहेत तुम्हाला हे जास्त असले, आणि जी ताराची जाडी आहे ती बारीक असली, तर ती आपली हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे. ज्या वाइंडिंगमध्ये जास्त वेढे आहेत ती हाय व्होल्टेज वाइंडिंग, आणि ज्या वाइंडिंगमध्ये कमी वेढे आहेत, कमी टर्न्स आहेत, ती लो व्होल्टेज वाइंडिंग. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की ट्रान्सफॉर्मर हॅज मोर नंबर ऑफ टर्न्स, सर्व म्हणजे जास्त टर्न्स आहेत, मग ती वाइंडिंग कोणती असेल, हाय व्होल्टेज वाइंडिंग. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे हाय व्होल्टेज वाइंडिंग. पुढच्या प्रश्नाकडे वळू. इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल इज यूज फॉर. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल कशासाठी वापरतात. कूलिंग, हीटिंग, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग. तर त्यातला सी आणि डी ऑप्शन तर कॅन्सल होऊन जाईल आपण इलिमिनेशन मेथडने जर सॉल्व्ह केलं याला तर, कारण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग काय वाढवायचं काय कमी करायचं हे तर सांगितलंच नाही ना, त्याच्यामुळे हे कॅन्सल. नंतर उरले दोन, ए आणि बी, कूलिंग आणि हीटिंग. तर त्यातला जो कूलिंग हा पर्याय आहे हा करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं. की पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे याच्यामध्ये जे ऑइल वापरतात ते ऑइल जे आहे ते कूलिंगसाठी वापरलं जातं. आणि ऑइल कोणतं वापरलं जातं, मिनरल ऑइल. ट्रान्सफॉर्मर्समध्ये जे मिनरल ऑइल आहे ते वापरलं जातं. आता ते मिनरल ऑइलच का वापरलं जातं कूलिंगसाठी, कारण या जे मिनरल ऑइल असतं याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजेच काय की प्रवाह वाहू न देण्याची क्षमता
ही झाली डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आणि इन्सुलेटिंग कपॅसिटी जास्त असते. म्हणजे हा एक इन्सुलेटेड म्हणजे इन्सुलेटर पदार्थ आहे, इन्सुलेटिंग पदार्थ आहे. आणि याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे ही हाय असल्यामुळे हे जे मिनरल ऑइल आहे हेच कूलिंग म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲज अ कूलिंग एजंट म्हणू शकतो आपण, हे कार्य करत असते. तर अशा प्रकारे या प्रश्नाविषयी आपण ॲडिशनल ज्ञान जे आहे ते सांगितलं मी तुम्हाला. बघा प्रश्न क्रमांक 37. विच टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर वुड यू यूज ऑन अ फायर दॅट इज कॅटेगराइज ॲज अ क्लास एफ फायर. बघा कोणत्या प्रकारचं फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते तुम्ही क्लास एफ फायरसाठी वापराल. क्लास एफ. बघा आता तुम्ही म्हणाल की सर क्लास ए शिकलो, क्लास बी शिकलो, क्लास सी शिकलो, क्लास डी शिकलो, बरोबर, हे एफ कुठून आणलं? तर ही जी क्लास एफ फायर आहे हे क्लास ए फायरचंच रिलेटेड आहे. की बघा आपण काय करत असतो, जर क्लास ए फायरमध्ये काय असतं की कापड, लाकूड, कागद यांना जर आग लागली तर आपण ते क्लास ए फायरमध्ये म्हणतो आणि त्याला विझवण्यासाठी रेती म्हणजे वाळू किंवा पाण्याचा वापर आपण मोस्टली करत असतो. पण ही जी क्लास एफ फायर आहे ही मोठ्या प्रमाणात म्हणजे जसं की एखादी फॅक्टरी आहे कापडाची किंवा कागदाची, मोठ्या प्रमाणात तिथं कापड आणि कागद आहे किंवा कापूस कॉटन आहे, तर अशा ठिकाणी जर आग लागली तर आपण पाणी फेकत बसायचं नाही किंवा वाळू थोडी फेकू त्याच्यावर. तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड आहे जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा अशा ठिकाणी वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला जातो. त्यात जे केमिकल असतं ते ओलं वेट असतं, त्याच्यामुळे हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे इथं मोस्टली प्रिफरेबल असतं रादर दॅन बाकीच्या फायर एक्सटिंग्विशर पैकी. तर बघा अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 37 होता. याचा करेक्ट आन्सर आहे वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशर. ऑप्शन नंबर सी जो आहे, ऑप्शन क्रमांक सी, हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा वळू आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. यू शुड यूज अ ड्राय powder fire extinguisher in order to fight in an electrical fire only in the event of. की तुम्हाला बघा प्रश्न नीट समजून घ्या की तुम्हाला ड्राय पावडर फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते वापरावं लागत आहे. का वापरावं लागत आहे? की आग विझवण्यासाठी. केव्हा वापरावं लागत आहे? की जेव्हा आपल्याला हे जे आहे डॅश डॅश हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे अवेलेबल नसल्यावर. मग कोणतं फायर एक्सटिंग्विशर अवेलेबल नसल्यावर आपण ड्राय पावडर फायर एक्सटिंग्विशर वापरू, हा एक प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले बघा, कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर, नंतर फोम फायर एक्सटिंग्विशर इज अनअवेलेबल. जर फोम फायर एक्सटिंग्विशर अवेलेबल नसलं तर आपण ड्राय पावडर वापरायचं का? किंवा यू शुड नेवर यूज अ ड्राय पावडर फायर एक्सटिंग्विशर ऑन अन इलेक्ट्रिकल फायर. म्हणजे हे ऑप्शनच येणार नाही की तुम्ही ड्राय पावडर फायर एक्सटिंग्विशर वापरू शकत नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही येणार, इलिमिनेट झालं. नंतर वॉटर फायर एक्सटिंग्विशर इज अनअवेलेबल. वॉटरचं आपण इलेक्ट्रिकल फायरमध्ये यूज करतच नाही म्हणून ऑप्शन डी पण नाही. पुढचा आहे ए, कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर इज अनअवेलेबल. आपल्या या प्रश्नाचा करेक्ट आन्सर पण हेच आहे. फोम पण येणार नाही, कारण फोम जो आहे हा सुद्धा एक लिक्विड फॉर्म आहे आणि इलेक्ट्रिकलवर आपण लिक्विड फॉर्मचे फायर एक्सटिंग्विशर कधीच स्प्रे करत नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता, थोडा ट्विस्टी म्हणजे थोडा घुमवून फिरवून विचारलेला होता, पण अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला व्यवस्थित काढावंच लागतं. बघा पुढचा प्रश्न आहे, डॉट डॉट किंवा डॅश डॅश आर यूज टू टेक डायव्हर्जन फ्रॉम द मेन आयदर टू द स्विच पॉईंट ॲट लाईट. की मेन लाईनवरून जे स्विच पॉईंट आहे यांना डायव्हर्जन घ्यायचं असलं तर आपण काय वापरतो?
ए बी सी डी ऑप्शन दिलेले आहेत, पॉईंट्स, कपलर्स, बेंड, टीज. बघा पॉईंट्स हा शब्दच या कॅटेगरीत बसत नाही, म्हणून हा कॅन्सल, इलिमिनेट. नंतर कपलर्स आपण केव्हा जोडत असतो, जेव्हा आपल्याला एखाद्या पाईपाची किंवा एखाद्या कॉन्ड्युटची साईज आपल्याला वाढवायची असते तेव्हा आपण त्याला कपल लावत असतो. नंतर बेंड आपण का यूज करत असतो, जेव्हा आपल्याला एका ठिकाणाहून, म्हणजे ही अशी कॉन्ड्युट आपण फ्लो करतो आहे, रन करतो आहे आणि आपल्याला त्याला लगेच टर्न करायचं आहे, खाली बेंड करायचं आहे, वाकवायचं आहे, ती जी वायरिंग आहे त्याला अशी न्यायची आहे, तर तेव्हा आपण त्या कॉर्नरच्या ठिकाणी बेंडचा वापर करत असतो. पण आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग, टी, की आपल्याला मेन लाईन पण पुढे न्यायची आहे आणि स्विच पॉईंटला पण वायर न्यायची आहे. मग अशा ठिकाणी आता ही मेन लाईन इकडे जात आहे आणि स्विच पॉईंटला पण इथं म्हणजे खालच्या बाजूला बघा सप्लाय आपल्याला पुरवायचा आहे, तर अशा ठिकाणी काय वापरतो, टी वापरावं लागेल. अशा प्रकारचा टी जो आहे जेणेकरून मेन लाईनला पण सप्लाय जाईल आणि या स्विच पॉईंटला पण सप्लाय जाईल. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे काय आहे, टी. चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. विच टाईप ऑफ जॉब मोशन इज देअर इन ड्रिलिंग ऑपरेशन. बघा सर्वात कन्फ्युजिंग प्रश्न, मोस्टली स्टुडंट जे आहे ह्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतात की विच टाईप ऑफ जॉब मोशन इज देअर इन ड्रिलिंग ऑपरेशन, की ड्रिलिंग ऑपरेशन करताना कोणतं जॉब मोशन जे आहे हे असतं. तर रोटरी, ट्रान्सलेटिंग, फिक्स और नन ऑफ दीज असे ऑप्शन आहेत. बघा मोस्टली काय करतात मुलं, घाई करतात आणि रोटरीवर ओके करून टाकतात. रोटरी इज अ करेक्ट आन्सर. ओके, त्यांना वाटतं ड्रिल मशीन फिरते, चालू केली की भूं, ऑप्शन बी देतात टक, पण काय, रॉंग आन्सर. का, इथं जॉब मोशन विषयी विचारलेलं आहे, इथं ड्रिलिंग मशीनच्या विषयी नाही विचारलं की ड्रिल मशीन कशी फिरते किंवा कशी डायरेक्शन फिरते, रोटरी फिरते, बरोबर. इथं जॉब मोशन विषयी विचारलं आहे. जो जॉब आहे हा फिक्स असतो आणि ड्रिल मशीनचा जो ड्रिल असतो तो फिरत असतो. म्हणून जिथं जॉब मोशनमध्ये विषय विचारलेला आहे, म्हणून जो जॉब असतो तो काय असतो, फिक्स असतो. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे, फिक्स. जॉब मोशन काय असते, फिक्स असते. पुढचा प्रश्न क्रमांक 41. अ हँड टूल विथ शार्प टीथ यूज फॉर शार्पिंग और शेपिंग ॲज शोन इन फिगर इज. बघा एक हँड टूल आहे जे शार्पिंग म्हणजेच टोकदार करण्यासाठी किंवा घासकाम करण्यासाठी किंवा शेपिंग एखाद्या वस्तूला किंवा मेटलला आकार देण्यासाठी वापरला जातो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुमच्या, तर ते कोणतं टूल आहे विचारलेलं आहे. बघा ऑप्शन आहे बेंच वाईज, फाईल, चॉकलाईन, ट्रायस्क्वेअर. बेंच वाईज नाही, बेंच वाईज कशासाठी, जो जॉब आहे तो जॉब होल्ड करण्यासाठी आपण बेंच वाईजचा वापर करत असतो. नंतर फाईल, येस फाईल इज ॲन करेक्ट आन्सर. का, कारण फाईलचा वापर आपण कशासाठी करत असतो, घास कामासाठी आणि एखाद्या मेटलला किंवा जॉबला शेप देण्यासाठी सुद्धा फाईलचा आपण वापर करत असतो. नंतर सी आहे चॉकलाईन, हा ऑप्शन नाही. ट्रायस्क्वेअर नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, फाईल. फाईल इज द करेक्ट आन्सर. तर बघा चला ओढू पुढच्या प्रश्नाकडे. द कटिंग टूल वेअर्स ड्यू टू एजवेअर, क्रिचरवेअर, फ्लँकवेअर आणि ऑल ऑफ दीज. बघा हा थेरॉटिकल प्रश्न आहे, तुम्हाला ॲज इट इज पाठ करावं लागेल. याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक डी आहे, ऑल ऑफ दीज. एजवेअर, क्रिचरवेअर, फ्लँकवेअर या सर्व गोष्टी आहे या कटिंग वेअर्समध्ये, कटिंग टूल जे आहे याच्यामधून ह्या होत असतात. तर चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मटेरियल्स दॅट अलाउ इलेक्ट्रॉन्स टू फ्लो थ्रू देम आर नोन ॲज. बघा मटेरियल जे आहे, बघा सोपा प्रश्न आहे की जे मटेरियल्स आहे स्वतःमधून किंवा त्यांच्यामधून इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे त्याला फ्लो होऊ देतात, त्याला अडथळा निर्माण करत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, इन्सुलेटर, कंडक्टर, इलेक्ट्रोलाइट, बेसेस. तर याचा आपला करेक्ट आन्सर काय आहे, कंडक्टर्स.
जे कंडक्टर्स असतात, कंडक्टरमधून तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ना कंडक्टरच्या सहाय्याने, म्हणून कंडक्टर्स जे आहे हे इथं करेक्ट ॲन्सर आहे. चला वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सिरॅमिक्स आर यूज ॲज, बघा सिरॅमिक्स विचारलेलं आहे मी, सिरॅमिक्स आहे. आता सिरॅमिक्स म्हणजेच काय, चिनी माती. चिनी मातीचे आपण बघतो रेड लाईनमध्ये इन्सुलेटर्स बनवलेले असतात किंवा सिरॅमिक्सपासून वेगवेगळ्या ज्या क्लिप्स असतात त्या बनवलेल्या असतात. तर हे जे सिरॅमिक्स असतात हे कशासाठी वापरले जातात मग, ॲज ॲन इन्सुलेटर, इन्सुलेटर म्हणून वापरले जातात सिरॅमिक्स. तर सोपा प्रश्न होता. पुढे बघू. इन सोल्डरिंग द मेल्टिंग पॉईंट ऑफ फिलर मेटल इज डॅश डिग्री सेल्सिअस. बघा फिलर मेटल, आता फिलर म्हणजे काय, फिलर मेटल म्हणजे काय, फिलर म्हणजे आपण त्याला सोल्डरिंग मेटल असं म्हणतो. सोल्डरिंग करताना आपण जे मेटल वापरतो किंवा जे द्रव्य वापरतो, सोल्डरिंग तार आपण काही जण म्हणतो त्याला, तर तो सोल्डरिंग ताराला आपण फिलर मेटल असं म्हणतो. तर त्याचा मेल्टिंग पॉईंट सोल्डरिंगमध्ये किती असावा असा प्रश्न विचारलेला आहे. बघा हा जो प्रश्न आहे हा पर्टिक्युलर असा एका सोल्डरिंगसाठी विचारलेला नाही आहे, पण याचं उत्तर जर तुम्हाला ॲज इट इज असाच प्रश्न आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे अबोव 420 डिग्री सेल्सिअस, 420 डिग्री सेल्सिअसच्या वरती. पण जर तुम्हाला पर्टिक्युलरली विचारलेलं असतं की या सोल्डरिंगसाठी किती डिग्री सेल्सिअस, या सोल्डरिंगसाठी किती डिग्री सेल्सिअस, तर तेव्हा तो जे टेम्परेचर आहे ते व्हॅरी करतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात ते येत असतं. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे, अबोव 420 डिग्री सेल्सिअस. लेट्स मूव टू नेक्स्ट. व्हाय आर शीट्स यूज इन केबल. बघा अंडरग्राऊंड केबलचा आपण अभ्यास केलेलाच आहे. तर त्या अंडरग्राऊंड केबलमध्ये शीट्स जे असतात ते का वापरलेले असतात. ऑप्शन दिलेले आहेत. प्रोव्हाइड प्रॉपर इन्सुलेशन, प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ, प्रिव्हेंट इनग्रेस इन मॉइश्चर आणि नन ऑफ दिस. बघा ज्या शीट्स असतात त्या केबलमध्ये जे मॉइश्चर असतं, मॉइश्चरला तिथं वायरच्या कंडक्टरच्या मध्ये येऊ न देणं, त्यांना काय करायचं, इंग्रेस करायचं. त्याच्यासाठी हे शीट्स जे असतात ते वापरलेले असतात. आय होप तुम्हाला समजत असेल मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे प्रिव्हेंट इंग्रेस ऑफ मॉइश्चर. बघा पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज एम्पायर टेप. आला की नाही रिपीट. बघा हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत जरी तुम्ही बघितला तरी हा रिपीट झालेला आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे हे रिपीटेडली विचारले जातात. मागच्या वेळेस काय प्रश्न होता हा, एम्पायर टेप इज. आता काय विचारलं, व्हॉट इज एम्पायर टेप. ऑप्शन तेच दिलेले आहेत. आता यातला आपण करेक्ट आन्सर कोणतं घेतलं होतं, वॉर्निश कॅम्ब्रिक. तर हेच आपलं यावेळेस पण करेक्ट आन्सर आहे. बघा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असे रिपीटेडली आणि वेगवेगळ्या शाब्दिक रचना करून प्रश्न विचारलेले असतात. तर त्याचाही आपल्याला माहिती असणे, अभ्यास असणे आवश्यक असते. तर पुढचा आपला प्रश्न बघा आहे, अ 10 ohm resistor is powered by a 5 volt battery. The current flowing through the circuit is. 10 ohmचा एक रेजिस्टन्स आहे आणि 5 वोल्ट त्याला व्होल्टेजचा सप्लाय आहे बॅटरीचा. तर त्या करंट विचारलेला आहे, करंट काढायचा सांगितलेला आहे. बघा आपल्याला माहीत आहे बॅटरी आहे म्हणजेच DC सर्किट्स. I इज इक्वल टू, करंटचा फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू V/R. बरोबर, I इज इक्वल टू V/R. V किती आहे, 5 वोल्ट आणि R रेजिस्टन्स किती आहे 10 ओम. 5/10 म्हणजेच किती येईन ते, जर 5ने आपण दोन्हीला भागून घेतलं तर 5 1 5, 5 2 10 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजेच किती, 0.5 एम्पियर. म्हणजे 1/2 म्हणजे किती, अर्धा म्हणजे किती, 0.5 एम्पियर. तर बघा हा सोपा प्रश्न होता. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्यासाठी एकदम सोपे होऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न असा आहे की नोडल ॲनालिसिस इज जनरली यूज टू डिटरमाइन. जे नोडल ॲनालिसिस आहे, आता ज्यांना माहीत नाही की नोडल ॲनालिसिस काय असते त्यांनी जो किर्चॉफचा नियम आहे तो लक्षात घ्यावा. की जो नोडल ॲनालिसिस असते ही कशासाठी वापरलेली असते, काय दर्शवण्यासाठी ही वापरलेली असते.
तर या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे व्होल्टेज. नोडल ॲनालिसिस इज जनरली यूज टू डिटरमाइन व्होल्टेज. बघा थेरॉटिकल प्रश्न आहे, ॲज इट इज पाठ करायचा आहे. बघा या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आणि कदाचित कठीण प्रश्नही असू शकतो, कारण कन्फ्युजिंग प्रश्न असतो. वेगवेगळे नियम दिलेले आहेत आणि मोस्टली जे नियम आहेत व्यवस्थितरित्या, आपण ITIचे स्टुडंट आहेत तर आपले हे व्यवस्थितरित्या पाठ असणे आवश्यक आहे. कारण ITI त्यातच इलेक्ट्रिशियनमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला नियमाच्या बाहेर नाहीच. वायरिंग कराल, वायरिंगचे नियम, नंतर सेफ्टीचे नियम. सेफ्टी तर खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे. नंतर तर अशाच प्रकारचे जे नियम आहेत, तर या नियमांविषयी हा प्रश्न आहे काहीसा, की मॅग्नेटिक मटेरियल्स फॉलो. जे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत ते कोणता नियम फॉलो करतात. ऑप्शन दिलेले आहेत फॅराडेज लॉ, एम्पियर्स लॉ, लेन्झेस लॉ, क्युरीवेसिस लॉ. तर यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, क्युरीवेसिस लॉ. आता हा नियम काय आहे बघा, शॉर्टमध्ये तुम्हाला कधी कोणी जर क्युरीवेसिस लॉ विचारला तर तुम्ही चटकन उभे राहून तो उत्तर सांगाल, असा हा नियम आहे. जरी तुम्हाला असं अवघड वाटत असलं तर नियम तेवढा अवघड नाही आहे. तर क्युरीवेसिस लॉनुसार बघा, जर टेम्परेचर वाढलं, मॅग्नेटिक मटेरियलचं जर टेम्परेचर वाढलं तर त्याची मॅग्नेटिक जी प्रॉपर्टी असते ती कमी होते, आणि जर टेम्परेचर कमी झालं तर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी असते मॅग्नेटिक मटेरियलची ती हाय होते. म्हणजे चांगल्या प्रकारे आकर्षण जे आहे त्याच्यामध्ये वाढते, मॅग्नेटिझम जे आहे ते होते. म्हणजेच काय, टेम्परेचर कमी, मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी हाय. तर अशा प्रकारचा क्युरीवेसिस लॉ आहे. तर बघा अशाच प्रकारे आपण 2019 साली जे ॲन्युअलची एक्झाम झाली होती त्याचे पूर्ण मी तुम्हाला सांगितले की कसे प्रश्न आले होते आणि त्याचं सोल्युशन काय होतं. आता हे सांगायचा उद्देश असा की त्याच प्रश्नपत्रिकेवरून तुम्ही काय कराल मग, की त्याचे रिलेटेड प्रश्न जे आहे त्याची चाळणी कराल, म्हणजे वाचन कराल, जेणेकरून जर एक्झाम पुढे जर तुम्हाला फेस करावं लागतील. आता असं नाही की तुम्ही आता अभ्यास केला फक्त ITI पास होण्यासाठीच करतायत. बाबांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स असतात. तेव्हा जेव्हा तुम्ही ITI, आता तुम्हाला वाटत असेल की बस ITI झाला, फॉर्म भरायचा, अप्रेंटिसशिपला लागतोच, बरोबर, अप्रेंटिसशिप केली, पेपर दिला, पास. नाही भाऊ, आता ऑनलाईन पद्धतीने सर्व झालेलं आहे. आता वशिला तर होतच नाही, पण तुमचा जो स्किल आहे तो पण तपासला जातो. आता तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढता येणं महत्त्वाचं नाही, तुम्ही ते उत्तर किती वेळात काढता, किती वेळ तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी लागतं हे इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या काळात खूप धावपळीचं आणि कॉम्पिटिशनचं युग झालेलं आहे, आणि अशा युगामध्ये आपल्याला जर तग धरायचा असेल, कॉम्पिट करायचं असेल, तर आपल्यालाही त्याच स्पीडने किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1% तरी जास्त स्पीडने आपल्याला कार्य करावं लागेल. जसं की उत्तर द्यावं लागेल, सोल्युशन काढावं लागेल. तर अशाच प्रकारे मी सांगत असतो तुम्हाला की कशा प्रकारे तुम्ही फास्टली उदाहरणं सॉल्व करू शकता. आणि काही उदाहरणं तर बघा मी सांगतो, मी गॅरंटी घेतो, काही उदाहरणं जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर मी सांगितलेलं आहे की तुम्ही उदाहरण बघा, उदाहरण दिसायला खूप कठीण दिसतं, पण तुम्ही उदाहरण न सोडवता सुद्धा त्याचं करेक्ट आन्सर काढू शकता. आता ते कसं ते मी माझ्या विविध व्हिडिओमध्ये जे MCQचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी सांगत आलेलोच आहेत. तर ते तुम्ही नक्की चाळणी करा, नक्की ते व्हिडिओ बघा. आणि बघा, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण माझा उद्देश फक्त सबस्क्रायबर वाढवण्याचा नाही मित्रांनो, तुमचं नॉलेज वाढवण्याचा पण आहे. कारण तुम्हाला जर माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तरच सबस्क्राईब करा असं म्हणतोय मी.
मी असं नाही म्हणत की सबस्क्राईबच करा, नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असला तरच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, आणि जर आवडला तर लाईक करा, आणि तुमचे जे मित्र आहे त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचं तर आहे, तुमच्या मित्रांचं पण त्या विषयावर नॉलेज जे आहे ते वाढेल. बघा मित्रांनो, तो काळ गेला आता की आपण करायचो, आपल्याला एखादी नोट्स भेटली की आपण काय करायचो, स्वतःपुरतं त्याचं वाचन करायचो, दुसऱ्याला नाही द्यायचो. आपलं नॉलेज वाढायचं, दुसऱ्याचं नाही वाढायचं. पण आजकाल स्मार्ट युग झालेलं आहे. जर तुम्ही दुसऱ्याला हेल्प केली, जर तुम्ही दुसऱ्याला 10 प्रश्न शेअर केले आणि त्यांची उत्तरं कशी आली ते सांगितली, तर कदाचित समोरचा तुम्हाला रिटर्न दुसरे जे तुम्हाला कठीण वाटतात असे 10 प्रश्न तुम्हाला इझी कसे सॉल्व्ह करायचे ते सांगू शकतो. बरोबर. म्हणजे प्रत्येकाची जी नॉलेज ग्रहण करण्याची क्षमता आहे ती वेगवेगळी असते, आणि प्रत्येकाकडे नॉलेज वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे असं आपल्याकडे जे नॉलेज आहे तेच साठवून ठेवायचं, दिस इज नॉट द राईट वे. आणि जास्त वेळ, किती वेळ तुम्ही साठवून ठेवाल, ते किती वेळ तुमच्या डोक्यात ते ठेवाल. असा काही काळ येतो जेव्हा आपलं अभ्यासामधून लक्ष दूर होते आणि आपण ते विसरतो. पण जर ते तुमच्या मित्रानेच जर तुम्हाला समजावून सांगितलेलं असेल तर ते तुम्ही कधीच विसरत नाही, कारण तो तुम्हाला काहीतरी क्ल्यू देत असतो, काही लिंक्स क्ल्यूच्या सहाय्याने तुम्हाला ते समजावून सांगत असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, ते आपल्या डोक्यात जे आहे ते फिट बसते. बघा, तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की आपण जे वाचन करतो 1 वेळेस, 2 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, ते कदाचित आपण 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिने इथपर्यंत आपण आठवून ठेवू शकतो. पण जे गोष्ट आपण समजून घेतो, की जसं तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत लाईव्ह, बरोबर, तर मी जे सांगत आहे ते जरी तुम्ही ITIमध्ये किंवा 6 महिने ITIचे किंवा ITI तुमचा झालेला असलं तरी तुम्हाला काही गोष्टीचं नॉलेज नसेल, तर तुम्हाला समजता येईल ते मी जे सांगतोय ते, तर तुम्ही इंटरॅक्ट होत आहेत. तर तशाच प्रकारे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते दुसऱ्यांना शेअर करा. हाच एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. विषय तर तुम्हाला माहीतच आहे, मी तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण विषय घेऊन येत असतो, जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या जे तुम्ही एक्झाम देत आहेत त्याच्यामध्ये खूप हेल्पफुल होऊ शकते. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल, एखाद्या ITIमध्ये इलेक्ट्रिशियन शिकत असाल किंवा झालेलं असेल, अप्रेंटिसशिप झालेली असेल, तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ माझे तेवढेच महत्त्वपूर्ण असतात. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद. सबस्क्राईब करा SNE लर्निंग क्लासेस आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच प्राप्त होईल.